तर आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये अहमदपूर अहिल्यानगर मार्गावरती अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम 2 दिवसांपासून सुरू आहे। वाहतुकीला अडथळा ठरून अतिक्रमणामुळे अपघात होत असल्याचा आरोप होता। तर बीड अहमदपूर नगर मार्गावरती अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। बीडमध्ये ही दृश्य आपण पाहतो आहोत। अतिक्रमणावरती कारवाई जी आहे ती सध्या प्रशासनाकडून करण्यात येते। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये पाण्याअभावी फळबागा सुकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। मोसंबी, पेरू यासह अनेक फळबागा सुकल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मागच्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा अधिकच वाढत चाललेला आहे। तापमानाचा जो पारा आहे तो जवळपास 41 ते 42 अंशावरती गेलेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठी घट होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांबरोबरच आता शेतकऱ्यांच्या फळबागा देखील धोक्यात आल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वाधिक पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती बदनापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे। आणि बदनापूर तालुक्यातल्याच एका फळबागेत सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर ही फळबाग पूर्णतः आता पाण्याअभावी सुकल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। पूर्णतः वाळून चालली असल्याचं फळबाग उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर ही बाग वाळून चालली असल्याचं चित्र खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही जर परिस्थिती मे महिन्यात राहिली, उन्हाचा तडाखा अधिकच वाढला, तर या फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। तर पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी सायकलवरून कार्यालयापर्यंत प्रवास केला। सायकलवरून कार्यालयात पोहोचत इंधन बचतीचा संदेश अंचल दलाल यांनी दिलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोनं चांदी खरेदी न करण्याच्या आव्हानाचा जळगावच्या सराफा बाजारावर परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे। जळगावच्या सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। लग्नासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांव्यतिरिक्त नियमित खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याची प्रतिक्रिया व्यवस्थापकाने दिलेली आहे। नुकसान होणार असेल तरी देशासाठी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं।